दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, पण त्याही स्थितीत स्वतःला सावरत त्यांनी अजितदादांचा राजकीय वारसा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय. अजित पवारांच्या निधनाचा आभाळा एवढं दुःख पेलवत त्यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकीकडे विरहाचं दुःख आणि दुसरीकडे जबाबदारीचं भान यांचा तोल सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवारांसमोर भविष्यामध्ये अनेक आव्हानं असणार आहेत. या आव्हानांचा प्रवास आता सुरू झालाय. याच प्रवासाचा आढावा घेऊया. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद विवेकबुद्धीने पार पाडेन. पांढरी शुभ्र साडी, धीर गंभीर चेहरा, चालण्या बोलण्यातली अदब आणि मनात भावनांचा कल्लोळ. अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पदाची जबाबदारी आता सुनेत्रा ताईंनी घेतली आहे. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद विवेकबुद्धीने पार पाडेन. पवारांच्या पॉवरफुल घराण्याच्या सुनबाई असलेल्या अजित पवार नावाच्या झंझावाताच्या सोबती राहिलेल्या सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्यात. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक प्रभावशाली असलेल्या पवार कुटुंबाच्या सुनेत्रा वहिनींकडे आता दादांचं थोरलेपण आलंय. अजित पवारांचा गेल्या 4 दशकांचा राजकीय प्रवास पडद्यामागून पाहणाऱ्या सुनेत्राताई आता दादांच्या राजकीय वारस बनल्यात. तेरच्या पाटलांच्या घरची ही लेक आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे. सुनेत्राताईंना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या माहेरीच मिळालंय. त्यांचे वडील बाजीराव पाटील मोठे स्थानिक नेते, तर भाऊ पद्मसिंह पाटील राज्याचे मंत्री आणि खासदार. त्यामुळे आजवर सासरी आणि माहेरी दोन्हीकडे सुनेत्राताई राजकीय घडामोडींच्या मूक साक्षीदार राहिल्या आहेत. पण आता त्यांना पक्ष सांभाळण्यासोबतच राज्याच्या कारभारातही सक्रिय राहायचंय. सुनेत्राताईंना मिळालेल्या या जबाबदारीनंतर अनेकांची अनेक मतमतांतर आहेत. पण ज्यांनी सुनेत्राताईंना लहानपणापासून पाहिलंय आणि अनुभवलंय त्यांना सुनेत्रा पवारांच्या कार्यक्षमतेवर जराही शंका नाहीये. खूप अभ्यासू आहे, जिद्दी आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारी आहे. त्याच्यामुळे ही धुरा व्यवस्थित सांभाळण्यात वादच नाही. दादांची उणीव ही न भरणारी आहे, पण ही कुठे कमी पडेल, कारण हिला माहेरी भाऊसाहेबांचे आश्रयाखाली तिने भाऊसाहेबांच्या चे धडे मिळालेले आहेत. तिला सासरी पवार घराण्यात गेल्यामुळे ती राजकारणात तिला शिकवायची काही गरजच नाही. ती पाळकडूच मिळालेली आहेत तिला. सुनेत्राताई सभागृहातल्या राजकारणापासून आजवर दूर राहिल्या तरी त्या काही कच्च्या खेळाडू नसल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. राजकारणाचे डावपेच आणि राजकारणातलं टायमिंग त्या नीट ओळखून असल्याचा विश्वास त्यांच्या आसपासच्या मंडळींना आहे. वरवर पाहता शांत आणि संयमी वाटणाऱ्या सुनेत्राताई आतून तितक्याच खमक्या आहेत याची जाणीव त्यांना जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकाला आहे. आणि याचाच अनुभव येतो सुनेत्रा यांच्या भाची प्रगती पाटील यांच्या विधानातून. ताईच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या 17 जणी एकत्रच काम करायचो, तर ते त्यांचं नेतृत्व आज महाराष्ट्राला मिळतंय हे खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ताईंना मी खूप खूप शुभेच्छा देते. त्यांची वृत्ती जी आहे ती की समाजाला किंवा आपल्या लोकांना न्याय देण्याची, त्यांच्या बारामतीकर असू द्यात किंवा महाराष्ट्र असू द्यात, त्यांना न्याय देणं हे सुद्धा त्यांच्या पुढे आव्हान आहे. हे दुःख कुठेतरी गिळून हे आव्हान त्या स्वीकारणार आहेत आणि त्या आव्हान स्वीकारताना मला वाटतं त्या खऱ्या पलटावर उतरतील. असं असलं तरी सुनेत्रा पवार यांच्या समोर आगामी काळात आव्हानांचा डोंगर उभा असेल यात शंका नाही. त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान असेल पक्ष एकसंध ठेवणं. दुसरं अजित पवारांच्या कामाच्या स्पीडशी मॅचअप करणं. पक्षाला अजितदादांच्या पश्चात नवी उभारी देणं. महायुतीच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद अबाधित ठेवणं. पक्षातल्या जुन्या जाणत्या नेत्यांसोबत समन्वयाचा ब्रिज बांधणं. आगामी काळात पक्षाचा विस्तार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातल्या विषयाचा सोक्षमोक्ष लावणं. पण सुनेत्रा पवारांच्या निकटवर्तीयांना त्या या प्रत्येक आव्हानाचा यशस्वी सामना करतील याची खात्री आहे.
आमच्या सुनेत्राताई ज्या आहेत त्या या संकटाला मात करून पुढे जातील आणि महाराष्ट्राची सेवा करतील यात मला कुठेही शंका नाही. कारण काय आहे, मी त्यांच्यासोबत कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ आम्ही एकत्र घालवलेलं आहे. हॉस्टेलला आमचा 17 जणींचा ग्रुप होता आणि त्याचं नेतृत्व सुनेत्राताई करायच्या. म्हणजे कुठल्या मुलीला जर ते आजारी पडली तर तिला पहिलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा कॉलेजमध्ये तिच्यावर रॅगिंग होत असेल तर तिच्यासाठी आम्ही सगळ्या 17 जणी उभं राहायचो. आणि त्यावेळेस मी पाहिलं की सुनेत्राताई कसं नेतृत्व करू शकतात. आपल्याकडे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री असते. सुनेत्राताई अजित पवारांच्या पाठीमागची ती खंबीर भिंत होत्या. पण आता पुढची लढाई त्यांना एकट्यानं लढायची आहे. समोर असलेल्या आव्हानांचीही त्यांना पूर्ण जाणीव आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना त्यांचा आजवरचा राजकीय अनुभव पणाला लावावा लागणार आहे, खवावा लागणार आहे. सुनेत्राताईंनी माहेरी आणि सासरी दोन्हीकडे राजकारणाच्या डावपेचांचं खूप बारकाईनं निरीक्षण केलंय. त्यामुळे आता वेळ आली आहे निरीक्षणाला कृतीची जोड देण्याची. पुढच्या कारकिर्दीसाठी राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.